कुरकुटे तो तुकड्यांचा जो काही विषय आहे की नाही तो उद्या कांबळे सर आले की मग बघूया आपण. अहो सर, संस्थेतल्या साहेबांनी एवढं सांगितलंय तर त्या कांबळेला विचारलं कशाला पाहिजे? काय वाट बघायची गरज नाही. मी उद्या सकाळी आलो की वर्ग वेगळा करतो. कुरकुटे आपण आपल्या पातळीवरही काही गोष्टी मॅनेज करू शकतोच ना. पण साहेबांना हे कळलं तर संस्थेला असा अंधारात ठेवणं बरोबर नाही सर. अहो पण जंगम सर जे बोलतायत ते मुलांच्या हिताचंच आहे की. आणि साहेब बोलले ते शाळेच्या हिताचं नाही. मुलांपेक्षा संस्था आणि शाळा महत्वाची. चुकताय सर तुम्ही. मुलं सगळ्यात जास्त महत्वाची. मुलं आहेत तर शाळा आहे आणि शाळा आहे तर संस्था आहे. एवढी चांगली संस्था आहे आपली. त्या महान माणसानं रयतेच्या नावानं सुरू केली जेणेकरून तळागाळातल्या गोरगरिबांच्या मुलांना शिकता यावं. मग शाळेच्या निकालाच्या नावाखाली त्याच मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवायचं, याला काय अर्थ आहे? तुकडी वेगळी केली म्हणून शिक्षणापासून वंचित कोण पोरं राहत नाहीत. कांबळेच्या नादाला लागून पुरोगामीपणाचं खोळ आणलंय सगळ्यांनी. तुम्हाला काय करायचं ते करा. मला साहेब आता भेटतील, मी त्यांना सगळं सांगतो. काय आवश्यकता नाही आहे, करा तुमच्या मनासारखं. सर मी काय म्हणतो, त्या नवीन मॅडम आहेत ना त्यांना मदतीला थांबवून घेतो. नाही म्हणजे निकालाप्रमाणे यादी करायला लागेल ना. नाही नको, त्यांना नको, शिंदेना थांबवून घ्या. काय गरज नाही, माझं मी बघतो. शिंदे तुम्ही जावा घरी, तुमची बायका पोरं वाट बघत असतील ना. आपलं काय माहिती आहे का सर, आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्याचा त्याग केलाय. काय त्याग केलाय? सरकता का जरा? मॅडम घरी सोडू नाही, राहू द्या. परत कवा तरी डबल सीट. हा का कर जाऊ दे, आपण दोघं जाऊ डबल सीट. चला. अभ्या, अभ्या, अरे वैस बोलायचं होतं. मला नाही बोलायचं. अरे पण का नाही बोलायचं? हे समजा तू मुद्दाम करतेस ना रेशमे. मुद्दाम? अरे मुद्दाम का करेन मी? आता मी वही मागितलं, तिने बी वही मागितली, तरी बी मी तिला म्हणलं होतं की तूच लिही, तीच नको म्हणली. आता तूच सांग, ह्यात मी काय मुद्दाम केलंय? तुला 8वी पासूनच मी आणि केवढान बोलायला नाही आवडत. त्याचा इथं काय संबंध? म्हणजे नाही आवडत ते खरं ना रेशमे. अबे तो कुठला बेस कुठं बी नेतोय सा? मी काय विचारलं तेवढंच सांग. हो, नाही आवडत, नाही आवडत तिने तुझ्याशी बोललेलं. का? का म्हणजे तुला माहितच असेल की. आता तूच म्हणलास ना की मला नाही आवडत तुम्ही बोललेलं. अरे अभ्या, तसा असतं तर मी तिची वही आणली नसती लिहायला. ही बघ. मला बरं वाटावं म्हणून करताच नाही समजा. नाही, तिला बरं वाटावं म्हणून. छडीनं हात सुजलाय तिचा. तुझ्यामुळेच बसले ना छडी. आधी हात सुजवायचा आणि मग असं वही लिहून त्याच्यावर मलम लावायचा. किस्ती कुचकी असतील का रेशमे? हो अभ्या, हाय मी कुचकी. माझा काही संबंध नसताना मी तिला वही पूर्ण करून देते, त्याचं तुला काहीच नाही. पण तिला छडी बसल्या म्हणून तुला वाईट वाटतंय ना. आता तूच सांग अभ्या, कोण आहे कुचका? तूच आहेस रेशमे कुचकी. आणि यापुढे माझ्यावर बोलायचं नाही. जीवनाला येडा पिता नाक नाक लागलं. तुमचा चांगलाच वेळा पेसा झालाय. थांबा जरा शाना करतो. कर, आता माझा तास नाही, मला चांगलं माहिती आहे, तरी पण मी आलोय. कोण आहे रे? थांब सांगतो कशाला ती. मग असाच बेंचच्या घालणं बोलून दाखव. मी नोटीस घेऊन आलोय. ओ शिपाई, तुझी जन्मकुंडली घेऊन आलोया. तर काल साहेब येऊन गेल्यानंतर आमची शिक्षकांची सगळी मीटिंग झाली
त्यात एक विषय झालाय तो तुम्हाला वाचून दाखवतो. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की 10वी तुकडी अ मधील जी मुलं इतर तुकडीमध्ये आहेत त्यांना परत 10वीत आणून जी मुलं 8वीला इतर तुकड्यामध्ये होती त्यांना पुन्हा त्याच तुकडीत पाठवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागील 2 वर्षातील निकालानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी असे आदेश संबंधित वर्ग शिक्षकांना देण्यात आलेले आहेत. अहो पण सर अचानक काय झालं? आता कुठं कायम गेलंय? काय केलंय? काय करीत नाही ना म्हणूनच तिकडे पाठवायचंय. तुम्ही स्वतः अभ्यास करत नाही आणि दुसऱ्यांनाही करून देत नाही. त्यामुळे आता कुरकुटे सर ज्यांची नावं घेताल त्या सगळ्यांनी गप एका दुरीत आपापल्या आधीच्या वर्गात जाऊन बसायचंय. पण सर 2 वर्ष झाले इथेच बसलोय, मग एवढं वर्ष बसलो म्हणून काय बिघाडतंय? ए तुझं तर यादीत पहिलं नाव आहे त्यामुळे तू पहिला बाहेर हो. उचल दप्तर चल. पण सर आम्ही केलंय तरी काय? काय केलंय? आर तू 9वीत सामाय परीक्षेत सगळ्या विषयात नापास आहेस आणि वार्षिक परीक्षेत 8 विषयात काठावर पास आहेस. त्यामुळे तुझं नाव तिकडे टाकलंय. चल उठ चल. और चल की उठ की. सर मारायची काय बी गरज नाही. तो अभ्यासात जरी हुशार नसला तरी कबड्डी खो खो पाक जिल्हा पावतर खेळून आलाय की. गाव चौकावर सर. मग ड मध्ये गेल्यावर पण खेळेल की. इथला निकाल तुमच्यामुळे खराब होऊ नये म्हणून मुख्याध्यापक सरांनी ही नोटीस काढली आहे. पण नोटीस मध्ये लिहिल्याप्रमाणे वर्ग शिक्षकांनी निर्णय घ्यायचा आहे आणि आमचं वर्ग शिक्षक कांबळे सर आहेत. मग त्यांनी आम्हाला सांगू द्यात मगच आम्ही जाऊ. ए अभिजित अरे गेल्या वर्षी वर्गात 4था आलास की चांगला त्यामुळे तुझं नाव यादीत नाही आणि आता लय शानपणा केलास का नाही तर तुझं नाव यादीत त्याला मला वेळ लागायचा नाही त्यामुळे तू गप बस. लिहा नाव सर. लय मस्ती याला. आता पुढचे नाव वाचतो. किरण नवनाथ पवार, सुनील संतोष गाडगे, गणेश महादेव कांबळे, सचिन पांडुरंग वाघमारे, नीलम बाळू सपकाळ आणि कविता राजाराम कदम. ह्या पोरांनी 10वी ड जाऊन बसायचंय. यो अन्याय सर आमच्यावर. अन्याय? ऐकलं का सर? अन्याय. ह्याचा अन्याय चांगला सुजविला पाहिजे. काय म्हणलास अभिजित पवार? नशीब समज तुझं यादीत नाव नाही आणि अन्यायच करायचा असता का नाही तर तुझं बी नाव यादीत लिहिलं असतं. न्यायानं हुशार पोर इथं ठेवलेत आणि गंड पोर तिकडे पाठवलेत. मग सर सांगा त्याला अहो तेव्हा बी काठावरच पासायचे. त्यो 5वीपासून येत आहे आणि तुम्ही 8वीपासून. ह्योच अन्याय आहे सर. अभ्यासाचे नियम आणि त्याला बिघाडा की बाहेर. ए बुटक्या वांग्या एक लात घातली का नाही तर बेंच्या जाऊन बशी बाहेर पण निघायचा नाहीस. चला ज्यांची नावं घेतलीत का नाही त्याने बाहेर चला. चला निघा बाहेर चला. अरे चला की लवकर. खोकी पाडण्याची खोकी खोकी. रागात बघितलं छडी डोळे फोडीन बघ. मला बी नाही बसायचं सर या वर्गात जिथं समजायचं समान वागणूक नाही. अरे वा असहकार चळवळ. जा तिकडे केबिन मध्ये थोर समाज सुधारक बसलेत त्यांना जाऊन सांग मला 10वी मध्ये बसायचं नाही. हं चल निघ. कुठं निघाली? सर आम्हाला नाही बसायचं. चल का पल्ले. ए पहिले तुला एकतर बोललेलं सोसत नाही आणि लगेच तिच्यावर निघालीस होय. परत माझ्याकडे माफी मागायला या मग या कुरकुटे का काय का नाही तुम्हाला दाखवू. चल पल्ले. सर ते मॉनिटरचं बी सांगा की. हा तर आजपासून तुमच्या वर्गाचा मॉनिटर सागर शेला. सागर बाळा पुढे ये. अहो पण सर कांबळे सरांनी तर अभिजितला केले मॉनिटर. ते तर वर्ग शिक्षक आहेत ना. केवढा बाळा खरा वर्ग शिक्षक मी का नाही तुमचा. तुमच्या कांबळे सरांनी हो लाडका वर्ग मागून घेतलाय तरी पण माझ्याकडे अधिकार आहेत. त्या अधिकारानं सांगतोय मी. सागर सगळ्यांची नावं लिहि बोलणाऱ्यांची आणि ह्या वळीव जरा जास्तच ध्यान ठेव. चला सर. चला.
सर काय रे सर अरे एकेकानं बोला, नाहीतर कोणतीही चर्चा न करता तुम्हाला तुकडीत बसवण्याचे अधिकार आहेत माझ्याकडे. मी बोलू? हा बोल. मला वाटलं होतंस तू बोलणार. तू आवाज आहेस ना या सगळ्यांचा. बोल. ह्यो आमच्यावर अन्याय नाही का सर? म्हणजे असं अचानक अ मधनं उठवायचं आणि ड मध्ये बसायचं? अभिजित, हा प्रश्न विचारण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुला नाही, कारण तुझं नाव या यादीत नाहीये, बरोबर ना? मी प्रश्न विचारेन म्हणून माझं या यादीत नाव नाही की मी हुशार आहे म्हणून? अर्थातच तू हुशार आहेस म्हणून. अहो मग सर यासनी हुशार व्हायची संधी कोण देणार? सर तुम्ही गावातल्या पोरांनी मध्ये ठेवलंय. अहो काय काय पोरांनी वाचाय बी येत नाही, एकमेकाचं बघून नाही तर कॉप्या करून पास होतात सर. मग आमच्यापेक्षा चांगली मार्क पडणारच की. अरे मग त्यांनी ज्यावेळी कॉप्या केल्या ना त्याच वेळी तुम्ही तक्रार करायला हवी होती. कसं आहे ना मधुकर, क्रिकेटमध्ये मॅच हारल्यावर किंवा जिंकल्याचे जाहीर झाल्यानंतर नो बॉलच होता, बॅटमध्ये स्प्रिंग बसवली होती, अशी फालतू कारणं देऊन नाही चालत, बरोबर ना? सर मी त्यावेळेस सांगितलेलं कुरकुटे सरांना ती कॉपी करतात म्हणून, तर त्यांनी मलाच गप केलं. मग तू माझ्याकडे येऊन तक्रार करायला पाहिजे होतीस. तसं केलं नाही ना? मग आता वेळ निघून गेल्यानंतर तक्रार करण्यात काय अर्थ आहे? म्हणून तर सर व्हायच्या आधी सांगतोय, आता तरी काहीतरी करा. बाळा, शाळेचा निकाल डोळ्यासमोर ठेवून संस्थेनं जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलाय आणि कोणतीही सबब न देता तुम्हाला तो मान्य करावाच लागेल. मग सर असं असेल ना तर मग मी बी ड मध्ये बसणार. हो सर, माझं नाव नाही पण मी पण बसणार. हो सर, मी पण बसणार. हे बघा, आजवर मी तुमचं सगळं ऐकत आलोय, पण यावेळी नाही. आणि तुम्हाला तुमच्या मनासारखं अजिबात वागता येणार नाही. नाही सर, आम्हाला निर्णय मान्य नाही. आम्ही डे मध्ये नाही बसणार. मग मला जबरदस्ती करावी लागेल मधुकर. करा सर, काय करायचं आहे ते करा, पण आम्ही अमधीत बसणार. ठीक आहे. मुलींनो, तुम्ही तुकडीत जाऊन बसा आणि तुम्ही थांबा इथंच. मी कुरकुटे सरांना बोलून घेतो, तेच बघतील काय करायचंय ते. काय करायचंय ते करा सर, पण आम्ही ड मध्ये बसणार नाही म्हणजे नाही. हे चला रे. अरे अव्या, बघितलं सर, आले का नाही पोरं लायकीवर? दाखवले का नाही जात? हाय का वळानेस मी? कांबळे सर काय म्हणाल याच्यावरती? नेहमी बाजू घेताना मुलांची ही पद्धत आहे शिक्षकांशी वागण्याची? सर, मुलांचं वागणं चुकीचंच आहे, पण मुलं आता 10वीत आहेत आणि या वयात समज वाढलेली असते, तरी सुद्धा हे असं काहीतरी वागत असतील तर याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असतील सर. कारण मी तर यांना आजवर असं कधीच बघितलं नाही. कारण तुम्ही शोधित बसा, उद्या पोलिसाला बोलतो त्याशिवाय ह्यांना याची लायकी कळायची नाही. बरोबर आहे. अहो सर, ऐकून तर घ्या. आपण अहो सर ऐका तरी. कांबळे, आता शाळेत तुमच्या बाजूनं कोण नाही. सगळी शाळा आता माझ्या बाजूने आहे, म्हणजे सत्याच्या बाजूने, म्हणजे न्यायाच्या बाजूने. बरं का? काय न्याय झाला असेल याची चांगलीच कल्पना आली आहे मला. ए चोखाकर, अहो ते मला बोलून गेला. बघा, उद्या शाळेने जर काय कारवाई केली नाही का नाही, तर एकाला कसा सुलटून काढतो बघा का नाही. मी बी आहे की, अर्धी द्या माझ्याकडे. ए चला वर्गात, चला.
कुरकुटीच्या आईच नाही माझ्या काय बी झालं तरी सर आहेत ते आपलं. कशाचं सर ह्या शाळेत कोणीच नाही आपला हव्या फक्त कांबळे सर सोडलं ते कुणाला काय फरक पडत नाही आपण जगलो काय आणि मेलो काय. अभ्या आपल्या दोघांचं नाव नव्हतं की त्या तुकडीत मग आपण का आलो यांच्यावर? माझ्यावर नाही झालं म्हणजे ते चुकीचं नाही असं नसतं नाही का. कुणावर बी झाला तरी तो शेवटी अन्यायच असतो. माणसाचं इथंच चुकतं बघ. जवळ आपल्याबरोबर होत नाही का नाही तर त्याला सगळंच बरोबर वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचं माहिती आहे ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. मग तो कुणाबरोबर बी झाला तरी आपण का सहन करायचा ना. आय घाले क्या तुझी भांडणं झाली की आम्ही मध्ये पडतो माणूस गाण्या तेव्हा म्हणतो का आम्ही आपली भांडणं आहेत राहू देत आहेत. अरे बस की आता काय बोलूनच रडवतं का काय? हा बेला का आम्ही गंड आहे म्हणून काटाव पास होतोय आणि कुणाला आवडतं रे नापास व्हायला आणि कमी मार्क पाडाय. तुला तर माहित आहे की तुमच्या गावापेक्षा बी आमचं गाव पुढं आहे. सकाळी 8 वाजता निघतोय तवा कुठं शाळेत 10ला पोचतोय. आम्हाला काय गाडी गुडी आहे का काय आहे तवा संध्याकाळी 5ला सुटलं की डोंगर चढून जायलाच 8 वाजते ती. सगळं पायाचं गोळं दुखते ती. जेवलो की कधी हातानावर पडतोय असं होतंय. का करायचं सांग की अभ्यास. आमचं तरी काय वेगळं आहे. सुट्टी दिवशी म्हणलं पुस्तक उघडायचं गुराकडे तरी जायला लागतंय नाही तर रानातली कामं करायला जायचं. मग कधी करायचा अभ्यास आणि कसं होईल सगळ्या विषयात पास. आपल्याला घरात जास्तीचं काम असतात अभ्यासाला वेळ नाही मिळत हे समजा मान्य आहे बघ. पण म्हणून आपल्याला परीक्षेत कमी मार्क पडतात असं म्हणून कसं चालेल. आता मी आणि का झालोच की पास. आता देव सत्या अरे देव सत्या तर आपल्यापेक्षा आमच्या गावात राहतो तरी त्यानं आपल्या शाळेत विज्ञानात पहिला नंबर काढलाच का नाही. अरे जिल्ह्यात 3रा नंबर आला त्याचा विज्ञान प्रयोगात. मग ते कसं केलं त्यानं म्हणजे अभ्यास करून ते बी केलं का नाही. ती लय हुशार आहे मानलं पाहिजे त्याला. मग तसंच आपल्याला बी मांडलं पाहिजे असं जर वाटत असेल का नाही तर त्या सागऱ्याकडं नाही त्या सत्याकडे बघायला पाहिजे आपल्याला. तुम्हासनी ड मध्ये टाकले ते चुकीचंच आहे पण त्यासाठी का नाही आपण अख्ख्या शाळेशी भांडू. पण उगाच कमी मार्क पडतात ह्याचं खापर शाळेवर नाहीतर आपण लांब राहतो ह्याच्यावर फोड नका. अभ्या इथनं पुढे मनापासून अभ्यास करतो पण आता जे झालं त्याचं काय करायचं ते सांग की. आता आपल्या शाळेत तर घेतलं पाहिजे आधी मग अभ्यासाचा विषय आला. मला तर वाटतंय जिथं आपल्याला किंमत नाही ना तर असली शाळा शिकायचीच कशाला. बाप बे शिकला नाही. बाप म्हणला फी भरायला पैसे नाहीत मग दे शाळा सोडून. उगीच कशाला सरळतात. पण कांबळे तर ऐकलं नाही भरत राहिलं फी. पण आता वाटतंय उगीच भरली फी. अरे कुरकुटेला आता घालायला येतो पण जवळ घेऊन काय विचारत नाही. बाबा तुला अभ्यासाचं काय कळतंय का नाही. ऑफ लेक्चरला झोपा काढतो नाहीतर खेळायला तरी सोडतो पण कवा का म्हणत नाही. काय कळलं नाही तरी विचार मला. अरे सगळे शिक्षक कांबळे सर नसतात मध्ये. अरे हो पण आता तो जंगम बी आपल्या विरोधात गेलाय. आज पाव तर आपल्याला मदत करायचा आपली बाजू घ्यायचा तो बी गेला त्या कुरकुटीच्या बाजूनं. हे तर मला बी नाही कळलं बघ. मला आज पाव तर असं वाटायचं की मुख्याध्यापक म्हणजे सगळ्यांचा मुख्य असतोय पण त्याच्यावर बी कोणतरी असतंय. इथं का नाही कुणालाच समान अधिकार नसते बघ. बरं चला आता आपापल्या घरी जाऊ कारण आता शाळेत जाऊन बी काय फायदा नाही. उद्या शाळेत गेल्यावरच कळलं आता काय होतंय ते. आणि ध्यानात ठेवा आपण काय चुकीचं केलं नाही आणि कुणाला ब्याची काही गरज नाही. जे होईल ते होऊ द्या. आता मागं हटायचं नाही. आपल्या जागी कुणी बी असतं ना तर हेच केलं असतं. चला जाऊ. चला. आणि ऐक्या तुला वाटत असेल ना तू उगाच आलाय तर आत्ताच माघारी जा. पुन्हा तुझ्या घरी काय अडचण आली तर आमच्यावर नाव नको यायला. अरे बाबा भ्या वाटलं म्हणून म्हणलो मगाशी. आता आहे की मी तुमच्या बरोबर. माणसानं नुसतं चपलीगत संघ असून नाही चालते का. जन पायात घातल्या त्या अंगावर चिक्कल उडवायचा. साधं काहीतरी उदाहरण दे की. चप्पल हवी मी. तू त्याच लायकीत आहेस जोड गाव चल.
पल्ले चल आपण मध्ये जाऊन बसूया. अगं आपल्यातलं कोणच गेलं नाही, सगळी पोरं बाहेरच आहेत. आणि तुमचं नाव बी आलं डेच्या नोटीसमध्ये, मग कशाला जात आहे? नाव जरी नसलं आलं तरी आमच्या गावातली पोरं जिथं जातात तिथंच आम्ही बी जाऊ. चल पल्ले. मग मी बी येते. नको मला तुकडी, मी बी तुमच्या बर्डमध्ये बसते. अगं तू कशाला, तू आधीपासून याच तुकडीत आहेस, आम्ही बाहेर नाही आलो. हो केवढा, आणि तू गेलीस तर माझं कसं होईल? मी तर राहिली तर माझं कसं होईल? कसं होईल म्हणजे? अगं म्हणजे तुमच्याशिवाय करमायचं नाही ग मला. मला माहिती आहे की कोणाशिवाय करमायचं नाही. 5वी तिथं आल्यापासून आपण एका बेंचवर बसतोय आणि माझ्याशिवाय बरं तुला तिकडे करमल. मग तू बी चल. नाही मी नाही येणार, आणि तू बी जाऊ नकोस. एवढी चांगली अतुकडी सोडून कुणी ड मध्ये जाईल का? पोरं ढ म्हणतात तेव्हा कसं वाटेल? तुला कशाला काय वाटायला पाहिजे? तुला माहित नाही तू ढळेस ती, आणि तुला हिच्याशिवाय कसं करमल? हिचा पेपर बघून तर 5वी पासून 10वी पर्यंत राहिलीस की तू, आणि आता हे गेली म्हणजे तुझा विषय जातील, आणि असं बी सगळी तुला ढच म्हणणार आहेत. नको काळजी करूस. ए तुझ्याशी कोण बोलत होतं का? आणि तू कशाला मध्ये तोंड घालतेस? काळे असू दे मी दिसायला काळी, तुझ्या गत मनानं तर काळी नाही ना. आणि हो, सकाळी येताना पावडर लावायचो नको, खड्ड्यात भरून येत जा म्हणजे बरी दिशेला व्हायचं. मला काळी म्हणतेस ग कुत्रे. पल्ले काय बी काय बोलतीस ग? भांडायची काय गरज आहे का? गप चल म्हणलं तर चालायचं ना, कशाला तसलीच्या नादाला लागतेस? तसली म्हणजे कसली ग? जाडे डोक्यातच पट्टी घालीन बघ, आणि मला माहित नाही तुला तिकडे कशाला जायचंय ती. पुढचं बोललीस ना जीभ धाचडीन बघ. माझ्या नादी तू लागूच नकोस. पल्ली नको समजूस मला, मी गप आहे तवर गप आहे, कळलं ना काळे? ए बया केवढा तू थांब जबर इथेच, नाहीतर याचा डोसकर परिणाम होयाचा. बाकीचे पोरं पुरीला ड म्हणतील ना. चल ग पल्ले. अगं ऐक की रेशमे, तू अशी घाई नको करूस. अगं आता शाळेत जे झाले त्यावरून असं वाटतं अजून काहीतरी मोठं होईल, आणि लगेचच काय कोणाला ड मध्ये घालवणार नाहीत. अगं त्या सगळ्यांचं काय होतंय ते बघून मग ठरवू कुठं जायचंय ते, आणि तेच इथे आले तर आपण जाऊन काय करायचं? अगं कसे येतील केवढा, जे काय झाले त्यावरून तर वाटते, त्याच नाही तर मुद्दाम ड मध्येच धाडतील. मला तर लय भ्या वाटतंय बघ. त्यासनी शाळेतून तर काढायचे नाहीत ना ग रेशमे? हे समजत झालंच नसतं तर किस्त बरं झालं असतं ना. आणि मला नाही वाटत यावेळेस अभिजितने काहीतरी चुकीचं केलं. म्हणजे त्या सगळ्यांनीच त्यांच्या जागी कुणी बी असतं ना तर असंच वागलं असतं. आणि आता कांबळे सर आलेत ना, जे होईल ते चांगलंच होईल. सर मुलांचं चुकलंच, त्याचं समर्थन होऊच शकत नाही, पण आपण असं लगेच पोलिसात वगैरे नको जायला. मुलांना एक संधी तर द्यायला हवी ना सर. सर संधी बिंदी द्यायची लायकी नाही त्या पोरांची. अहो कुरकुटे सर, जसा मुलं आपला मान ठेवतात तसं तुम्हीही त्यांचा मान ठेवला पाहिजे. आणि लायकी वगैरे शब्द एक शिक्षक म्हणून शोभतात का तुम्हाला? मग तू कुरकुटे नाहीस मारकुट आहेस असं म्हणाले विद्यार्थी म्हणून शोभतं का त्या पोरांना कांबळे सर? तेच मी म्हणतोय सर, आपल्याकडे बघूनच शिकतात नाही मुलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ती पोरं उलटं बोलायला माझ्याकडून शिकले असं वाटतं का तुम्हाला? बघितलं जंगम सर, संविधान संविधानमुळे किती हिंमत वाटली यांची. कुठे सर? मी फक्त एक उदाहरण दिलं सर, आणि संविधान वाचणारा कधीच कोणावर अन्याय करणार नाही. एकदा वाचून बघा. मला गरज नाही तुझं काय वाचायची. हो तुमचं आमचं नाही, देशाचं संविधान आहे ते. एका माणसाचा तिरस्कार करता करता तुम्ही अख्ख्या देशाचा तिरस्कार करू लागलाय. लक्षात येते का तुमच्या? एक मिनिट, मला वाटतं विषय विनाकारण भरकटतोय. नाही सर, याच संविधानाने प्रत्येकाला समान अधिकार दिलेत. जो प्रधानमंत्र्याला तोच रस्त्यावरच्या सामान्य माणसाला, सगळे एक समान. आणि कोणावर अन्याय होऊ नये हाच येतोय ना मागे. मग मुलांना एक संधी का मिळू नये सर? सर आज जे काही घडलं त्यानंतरही तुम्हाला खरंच वाटतंय की त्या मुलांना आणखी एक संधी दिली पाहिजे? नाही, आजपर्यंत मी त्या मुलांच्या पाठीशी होतोच की, पण आज जो काही प्रकार घडला ना त्यानंतर मला कुरकुटे सर म्हणतात तेच योग्य वाटतं. एक मिनिट सर, आणि तुम्हाला मला काय वाटतं याच्यापेक्षा आपण मॅडमला विचारूया त्यांना काय वाटतं मुलांविषयी. त्या तर नवीन आहेत, त्या कुणाच्याच बाजूने नाही आहेत ना. काय मॅडम? सर, ज्या मुलांच्या नावाची यादी काढली आहे ना त्यांना धड इंग्लिशही वाचता येत नाही. 9वी पर्यंत पास कसे झाला तसं विचारलं तर सरळ सांगतात प्रश्नातला शब्द आणि पॅरेग्राफ मधला शब्द बघून आहे तशा 4 लाईनी उतरवून काढतो. या अशाने मुलं पास होणार आहेत का? आणि असा लागणार आहे का 10वीचा 100% निकाल? ठीक आहे,
मुलांचा अभ्यास चांगला नाही म्हणून तुम्ही निर्णय घेत होता. त्याच्या बदल्यात विरोध म्हणून मुलांनी शाळेचं नुकसान केलं. यात पोलीस कुठून आले? ठीक आहे, मग आता नक्की काय करावं असं वाटतं तुम्हाला सर? अहो सर, त्यांना काय विचारायचं आहे? मी बोलतोय ना आता, बोला सर. सर, पोलीस सोडून दुसरी जी द्याल ती शिक्षा मान्य असेल, पण आपण एवढं कठोर नको व्हायला. मुलांच्याही मनाचा विचार व्हायला हवा. ठीक आहे, मी विचार करून निर्णय घेतो. तोपर्यंत तुम्ही तुमच्या तासांवरती लक्ष द्या. सर, जो काय निर्णय घ्याल ती वरती कळवायला लागेल. हे विचार करून निर्णय घ्या. चला चौकाकर. अहो सर, सर ऐकून तरी घ्या. मॅडम, मी जास्त तुम्हाला ओळखत नाही, तसं तुम्ही या मुलांना ओळखता का? ऑब्व्हियसली हो. नाही नाही, नाव माहिती असणं म्हणजे ओळखणं नाही. नावाच्या मागचं माणूस माहिती असणं म्हणजे ओळखणं. तसं ओळखता का? नाही, अजून तशी गरज वाटली नाही. हां, मग तुम्ही त्या मुलांना ओळखत नसताना त्यांच्याबद्दल मत बनवायची गरज का वाटली तुम्हाला? ती मुलं कसं जगतात, कसं राहतात, कुठून येतात, काय खातात हे काहीच माहिती नाही मॅडम तुम्हाला. त्यामुळे इतक्यात कुठलंही मत त्यांच्याबद्दल बनवू नका. आणि कसं आहे मॅडम, तुमचा प्रत्येक शब्द त्यांचं भविष्य आणि तुमची पात्रता ठरवत असतो. त्यामुळे शब्द जरा जपून वापरा. आब्या, घरात पायच राहिना झालाय बघ. सारखी शाळेची आठवण होत्या. आभ्या, आज दिवसभर ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती. मग काय झालं मीटिंगमध्ये? म्हणजे काय कळलं का? नाही, पण कुणीतरी म्हणलं की पोलिसांना बोलवणार आहे शाळेत. लगा, एवढं काय केलंय आपण? पोलिसांनी बोलवलं तर सगळा सत्यानाश होईल, आणि पोलिसांनी घरच्यासनी बोलवलं तर काय करायचं? आमच्या आईला तरी सहनच नाही व्हायचं बघ. मागच्या वेळी आली होती तेव्हाच किस्ता ताप झाला होता तिला. आता जर आली का नाही तर शाळेतनं दाखलाच द्या म्हणाल. आमचं फादर म्हणेल न्यायला जेलमध्ये तिकडंच ठेवा आणि पिक्चर मधल्या बर्फावर ठेवून हाना. पोलिसाचं बारकी पोरच नेहनत नाहीत, शिव्या सांगत होता. अरे त्यांनी नाही आणलं तर घरातले कुत्र्याच्या ऐकत आणतील आणि हातपाय मोडून ठेवतील. मला तर वाटते कुठेतरी जाऊन जीव द्यावा. काय बोलतेस? आणि त्याला हिंमत बी लागते. तू अजून भीतीला धरून मुततोस. ए माझ्या माकडा, तुला किती वेळा सांगितले जरा पुरी बिरी बघत जा म्हणून. हा नाही का, कुणी काय बी बोलल आणि आपण त्याच्यावर काहीच नाही ना केलं तर कुणी आपल्याला विचारणार बी नाही आणि आपला विचार बी नाहीत करणार. आणि तसं बी अन्यायाविरोधात आवाज उठवणं काय चुकीचं नसतंय. तुम्हाला जर एवढंच भ्या वाटत असेल ना तर तसं मला सांगा. मी उद्याच जातो सरांकडे आणि त्यासनी सांगतो हे समजा नुकसान मी एकट्याने केलंय म्हणून. काय शिक्षा करायच्या ते माझ्या एकट्याला करा, अटक बी मलाच करा आणि यांच्या घरच्यासनी बी नका बोलवू. असं म्हणल्यावर ऐकतील बाई तुमचं पोलीस. ते कुणाच ऐकत नाहीत, माहिती आहे ना. मग आता करायचं तरी काय? मार खाऊ पाहिजे एवढा, पण घरच्यासनी नको लागा. बापाला वाटतं मी 10वी पास होणार आहे, कारण आमच्या घरात 10वीत जाणारा मी पहिलाच आहे. बाप म्हणला तू जर 10वी पास झालास ना तर अख्ख्या गावाला पेढं वाटणार आहे, तो बी एक अखंडी. त्याला कसं वाटेल मी शाळेत हे समजा केलंय कळल्यावर? आता काय करायचं ते मला बी नाही माहिती, पण काय बी झालं तरी पोलिसांच्या पुढेच जायला लागणार हे मात्र खरं आहे बघ. मध्ये मागच्या वेळी नाही का त्या दीपाच्या आईनं जाळून घेतलं होतं आणि त्याचा बाप फरार झाला होता, तेव्हा कसं त्याच्या घरी पोलीस आलं होतं. तसंच जर आपल्या घरी पोलीस आलं तर